संभाजीनगरसह नंदुरबार लोकसभा मतदानासाठी सुद्धा प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे। निवडणूक कर्मचाऱ्यांना आज मतपेट्यांचं वाटप करण्यात आलंय। तर नंदुरबार लोकसभा मतदानासाठी 2115 मतदान केंद्र आहेत। मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 11 उमेदवार रिंगणात आहेत। मात्र खरी लढत ही भाजपचे डॉक्टर हिना गावित आणि काँग्रेसचे ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्यामध्ये होणार आहे। त्यामुळे या लढतीकडे सर्वांचं लक्ष असेल। नंदुरबार खरं तर काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र गेल्या 2 टर्मपासून हिना गावित या ठिकाणी खासदार आहेत। दरम्यान याच पार्श्वभूमीवर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर निकवाडे यांनी। नंदुरबार लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि उद्या होणाऱ्या मतदानासाठी आज प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात येत आहे। 2115 मतदान केंद्र असून त्यात 2400हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले। यासोबतच 10,000 पेक्षा अधिक कर्मचारी या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत। 600हून अधिक वाहनांच्या माध्यमातून या सगळ्या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवलं जाणार आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता प्रशासनाच्या वतीने पूर्ण तयारी ही करण्यात आलेली आहे। तर नंदुरबार जिल्हा हा दुर्गम भाग असल्यामुळे जे नर्मदा काठावरील जे काही मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी 48 तासा अगोदरच या ठिकाणी मतपेट्या या पोहोचवण्यात आल्या आहेत। त्यातच प्रशासनाची मोठी कसरत देखील या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे। नंदुरबारहून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज। तर आपण पाहतोय मतदानासाठी आता जिल्हा प्रशासन सज्ज झालेले आहे। छत्रपती संभाजीनगर मधली आपण परिस्थिती पाहिली, नंदुरबार मधली सगळी ही तयारी पाहिली। जोरदार तयारी प्रशासनातर्फे करण्यात आलेली आहे। शिवाय पोलीस प्रशासन सुद्धा मतदानासाठी सज्ज झालेले आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त या शहरांमध्ये तैनात करण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी नाकाबंदी सुद्धा करण्यात आली आहे। तब्बल हजारो पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी तैनात असतील।